शिवा, मला असं वाटतंय कदाचित देवी आदिशक्तीने त्याला मार्ग दाखवण्यासाठी हा श्लोक इथे दाखवलाय आपल्याला. अरे पण ठीक आहे, पण ते काय त्याचा अर्थ पण नाही कळलं. आपण फोटो तरी काढायला पाहिजे होता यार. नाही ठीक आहे शिवा, मला थोडाफार लक्षात येतो श्लोक. हा काय बोलते? आम्रवृक्षम वंदिनम कृत्वा त्वम बाधित्वा रक्तसूरेण चालः कृत देवताद रक्षणार्थ कृतार्थ वृक्षा बंधने स्थापिता वृक्षाणाम प्राणवायु दूषितम कृत. क्या बात आहे शक्ती, तू तर सॉलिड यार. हे सगळं तुला पाठ झालं. बरं पण याचा अर्थ काय? नाही रे, या श्लोकाचा अर्थ काही लागला नाही मला. पण एक व्यक्ती आहे जी आपल्याला या श्लोकाचा अर्थ सांगू शकते. कोण? अम्मा. हा हो, अम्मा आपल्याला या श्लोकाचा अर्थ सांगूच शकते. अरे मग चल ना पटकन जाऊया अम्माकडे. हे बघ तू पाठीमागे घोकंपट्टी करत बस, विसरू नका आपण गाडी चालवतो. चल 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 चल. भद्रा काय झालं? काय बोलला चेटकोबा? येतोय ना तो? प्रिन्स, चेटकोबा गुहेत नाहीये. काय? इथे मी या रोपात अडकलोय आणि हा कुठे गेलाय भटकाडला? मला नाही माहित प्रिन्स, मला नाही माहित तो कुठे गेलाय ते. तो आणि कुठे जातो, काय करतो मला नसतं माहित. भद्रा, मला काही चालबेल वाटत नाहीये. काहीतरी अनर्थ घडणार आहे नक्की. कसला अनर्थ? कसला अनर्थ घडणार आहे प्रिन्स? नक्की कसला ते माहित नाही, पण मला आतून असं वाटतंय जे काही घडणार आहे ते खूप भयानक असणार आहे. कपाटात माझं पान कसं काय गळून पडेल? वारा नाही, वादळ नाही, कुणाचा हात लागला नाही. काहीतरी विचित्र भयानक घडणार आहे एवढं मात्र नक्की. प्लीज नका एवढं टेन्शन घेऊ, नका एवढा विचार करू. झाडाची पानं अशी गळणं खूप नॉर्मल असतं, नॉर्मल गोष्ट आहे ही. काय एवढं विचित्र नाहीये ते. हे बघा, तुम्ही जरा आता शांत राहा. चेटकोबा आहे ना आपल्या सोबत. हा, तो सगळं करेल. त्याने तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं योजलं असेल. अरे खड्ड्यात गेला तुझा चेटकोबा. मला आता हे सगळं असह्य होत आहे. मला बाहेर काढ, या रोपातून बाहेर काढ भद्रा. शिवा, काय लिहिते आधी? अरे पण मला काहीच कळत नाही. अप्पा सांगतो, सगळं सांगतो. तुम्ही इथे बसा बसा बसा, सांगतो. अम्मा शक्ती, अयो काय लिहितेस तू? अम्मा शांत राहा, मध्ये काही बोलू नका. तिला डिस्टर्ब नका करू, तिला लिहू द्या. अरे पण अम्मा, आपण सगळं सांगतो तुम्हाला नंतर. मध्ये मध्ये बोललात ना तिला विसरायला होईल. लिहून नाही होणार. सांगतो, आपण सगळं सांगतो. अम्मा इकडे हे बघ, हा ना एक संस्कृतातला श्लोक आहे. तुझं संस्कृत चांगलं आहे ना, तू प्लीज आम्हाला या श्लोकाचा अर्थ सांगू शकतेस का? आम्रवृक्षम बंधनम कृत्वा तम बाधित्वा रक्तसूरेण चालः कृतः. आम्रवृक्षम बंधनम कृत्वा तम बाधित्वा रक्तसूरेण चालः कृतः. आम्रवृक्षम, आंब्याच्या झाडाला बंदी बनवून त्यांना बाधित करून रक्तासुराने मोठा डाव टाकला बघ.
देवताद रक्षणार्थ राक्षसे वृषा बंधने स्थापिता. देवांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी राक्षसांनी वृषांना म्हणजेच वृक्षांना बंदी केले होते. वृक्षांना बंदी राक्षस अयो ते कैरीमधून रक्त. अम्मा आपण सगळं सांगतो तुम्हाला नंतर. तुम्ही वाचा आणि अर्थ सांगा आम्हाला. वृक्षांना प्राणवायु दूषित कृतः. वृक्षांना प्राणवायू दूषित कृतः म्हणजे वृक्षांचा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन त्यालाही त्यांनी दूषित केलेलं असतं बघा. किंतु अंते ब्रह्मणा कृतं सृष्टे निर्माणं यस्मिन आम्रवृक्षः पवित्रतं मन्यते. किंतु अंते ब्रह्मणा कृतं सृष्टे निर्माणं यस्मिन आम्रवृक्षः पवित्रतं मन्यते. म्हणजे शेवटी आपली ही सृष्टी ब्रह्मदेवाने बनवलेली असते आणि या सृष्टीमध्ये आम्रवृक्षाला म्हणजेच आंब्याच्या झाडाला पवित्र मानलं जातं बघा. तर या सृष्टीला आवाहन करून आम्रवृक्षाला म्हणजेच आंब्याच्या झाडांना वाचवता येईल. त्यांच्यावर जे काही वाईट दृष्टी पडली असेल ती सगळी दूर करता येईल. म्हणजे थोडक्यात काय तर यज्ञ किंवा होम करून आंब्यांच्या झाडांना वाचवता येईल. शिवा म्हणजे आपल्याला उद्याच्या उद्या निखारगेंच्या बंगल्यात जाऊन यज्ञ करावा लागेल. यज्ञ करायला लागेल म्हणजे नेमका कुठला यज्ञ? म्हणजे शिवा यज्ञ खूप प्रकारचे असतात. त्यातला कुठला यज्ञ केला पाहिजे, आहुती कशा कशाची द्यायची, कोणते मंत्रोपचार करायचे, कोणते विधी करायचे हे सगळं आपल्याला माहिती असायला हवं शिवा. अच्छा हो ना, यज्ञ करायचं एवढंच कळलंय पण नेमका कोणता आणि कसा यज्ञ करायचा हे कसं कळणार? शक्ती आपण त्याचं टेन्शनच नको घेऊया. कुठला यज्ञ करायचा, कसा करायचा हे आपण डोक्यातच नको ठेवूया. आजपर्यंत शंभू महादेव आणि देवी आदिशक्तीने योग्य मार्ग दाखवला आपल्याला, प्रत्येक संकटातून वाचवल्या. यावेळी पण ते सांगतील आपल्याला काय करायचंय, कुठल्या वाटेवर कुठे वळायचंय. शिवा अगदी बरोबर बोलतोय. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे?
नका. मला मारू नका, मला माफ करा, मला माफ करा. प्रिन्स, हे सगळं काय घडतंय? मला खूप भीती वाटते. तुम्ही काहीतरी करा ना. तुम्ही काय करणार ना? आपण मारलेल्या त्या माणसांची भूत मला मारून तर नाही टाकणार ना? हा प्लीज बोला ना. ते शिवा आणि शक्ती त्या मुर्द्यांपर्यंत कसे काय पोचले ना, मला काही कळत नाहीये. आणि त्यांना ना सगळं सापडले. त्यांना आपल्या विरोधातले सगळे पुरावे सापडलेत. तो व्हिडिओ, ते कागदपत्र, सगळं सापडले. आता आपलं काही खरं नाही. आता आपली सगळे पाप उघडी पडणार प्रिन्स. सगळं संपणार, सगळं संपणार. आपलं आयुष्य संपून जाणार प्रिन्स. तुमचं काय? तुमचं ठीक आहे. तुम्ही आयुष्यभर या झाडात राहिला तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. तुमचं कोणीच वाकडं करू शकणार नाहीत. अहो पण माझं काय? माझी सुटका होईल की नाही माहित नाही. एकतर ती भूत तरी मला मारतील, नाहीतर कायद्याने मी फासावर तरी जाईन. एकूणच काय, माझं मरण अटळ आहे. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. जिंदगी आली, पूजेचं सामान घेऊन दुर्गा आली. घ्या पूजेचं सामान घ्या. ओ दादा, पूजेचं सामान घ्या. घ्या पूजेचं सामान घ्या. ओ दादा, घ्या की वाच पूजेचं सामान. हे बघा समद पूजेचं सामान आहे. म्हणजे हे बघा चंदनाच्या काट्या आहेत, गोऱ्या आहेत, घी आहे, परत नारळ पण आहे, आणि ही अगरबत्ती आहे. A to Z पूजेचं समद सामान आहे. काय तर घ्या की दादा. हे बघा बाई, आम्हाला हे पूजेचं सामान नको आहे. आमच्याकडे कसली पूजा वगैरे नाहीये. तुम्ही काम करा, शेजारी आहे ना शंकराचं देऊळ आहे, तिकडे जाऊन विका. नाहीतर आहे ना स्टेशनच्या बाजारात आहे ना या सगळ्या वस्तू विकल्या जातील बघा. नाही ना दादा, अहो तिकडं काय पण धंदा झाला नाही. अहो त्यासाठी दारोदार फिरायला लागली. घ्या ना. आता हे बघा पूजेचं सामान घेतलं का नाही की काय पण खराब होत नाही. ही धूप तरी घ्यावी दादा. हे नको ग उदबत्ती, तू निघ. मग निदान हे कापूस तरी घ्या जरा. अगं कापूस पण आहे ग. तू निघ तू. मग कापूरवडी घ्या. अरे तुला सांगितलं ना निघ. काय जबरदस्ती करते ग? अप्पा काय झालं? अगं ही बाई बघ ना ग, पूजेचं सगळं सामान घेऊन आलीये. हिला मी मगाचपासून सांगतोय नकोय तरी ती हे घ्या ते घ्या करत बसली आहे. आता तू सांग शक्ती, आपल्याला या वस्तूंची गरज आहे का? हे पुरी काय तरी घे की बाई. अगं घे ही बघ, घे अगरबत्ती घे. लय वासायचे, लय सुगंधी आहे, लांब तरी बघ. अहो ताई, अगरबत्ती आहे आमच्याकडे. तुम्हाला सांगितलं ना मगाशी. तुम्ही निघा बघू, निघा तुम्ही. ठीक आहे जाते. पण पुरी, मी गेल्यानंतर हिच्याकडनं काय घेतलं नाही असं तुम्हाला वाटू नये म्हणून सारखं विचारत्या. आदिशक्तीच्या नावानं चांग भलं. मावशी थांबा, मला तुमच्या जवळचं सगळं सामान हवंय. सगळं साहित्य कशाला? अप्पा मी तुम्हाला सांगते सगळं नंतर. मावशी थांबा, मी पैसे घेऊन आले. थांबा.
त्या बाई कुठे गेल्या? काय माहित, आत्ता तर होती इथे, कुठे गायब झाली? आणि शक्ती टोपली पण इथेच ठेवून गेली ती. काय बाई आहे ही? सगळ्या वस्तू इथे का सोडून गेली असेल का? आलं माझ्या लक्षात. त्या बाईंचं काम इथेच संपलं, पण इथून पुढे आता माझं काम सुरू होतं. शिवा, शिवा, आज तू एकदम खुश होणार बघ. अरे स्पेशल भाजी आणली आहे. अच्छा, मग आणि ही भाजी उन्हाळ्यात डोंगरावर उगवते. एवढ्या सकाळ सकाळी डोंगरात कुठे गेलेला भाजी आणायला? अरे डोंगरावरून नाही आणली, बाजारातूनच आणली. ती बी 20 रुपयाला जोडी. अरे एकदम स्वस्तात मस्त. हे बघ ही भाजी. अरे हे काय? अरे भाजीची जोडी कुठे आहे? शिवा, हे पंचपाळ इथं कसं काय? हे विकत आणलं नव्हतं. अरे बाजारात भाजी विसरलो का काय? अरे देवा, आता हे सामान कुणाचं आहे? बाजारातच पिशवीची आदला बदल झाली. ही पिशवी कुणाची आहे? आता या पिशवीच्या मालकाला कुठे शोधायचं? अरे हे समजा पूजेचं साहित्य आहे, होम हवन करायचं. आता मी कुणाच्या घरी होम हवन करायला जाऊ? हा, आता माझ्या ध्यानात आलं. हे समजा त्या वाण्याच्या दुकानात पिशवीची आदला बदल झालीये. ह्यो समजा त्यानं घोळ घातलाय वय. त्याला तर आता धारेवरच घेतो. नाना थांब. काय अदला बदली नाही झाली सामानाची? हे आपलंच सामान आहे. आपलं नाही र, हे आपलं सामान नाहीये. नाना, हे आपलंच सामान आहे. असं कसं? अरे जे खरेदी केलं ते ह्या पिशवीत नव्हतं, आणि जे ह्या पिशवीत होतं ते मी विकत घेतलंच नव्हतं. अरे ह्या सामानाला आपलं कसं मानायचं? अरे चेटकोबा, काय काय उपयोग आहे तुझा आम्हाला? अरे इथे माझ्या आयुष्यात काय काय घडतंय ह्याचा थांग पत्ता तरी आहे का तुला? इथे मला तुझ्या मदतीची गरज होती, पण तू कुठे गेला होतास? कुठे गेला होतास भटकायला? भटकतोय मी? भटकतोय? भटकायची सवय तुला आहे? काल मी एका बंदिस्त जागी तपश्चर्याला बसलो होतो माझ्या पित्या रक्तासुराच्या आत्म्याला भेटण्यासाठी, पण भेट नाही झाली. सुरुवातीपासून त्या शिवशक्तीचा नायनाट करण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, आणि तू मला जाब विचारतेस कुठे भटकतोय? माझ्या सर्व शक्तीपणाला लावतोय मी. काय समजतेस तू मला? मग नाही, तू खूप प्रयत्न केलेस, पण तुझ्या प्रयत्नांना यश आलं. आपण इकडे विचार करतोय ना त्या दोघांना संपवायचा, पण उलट ते दोघं विचार करतायत आपल्याला कसं संपवता येईल. तुला दिलेली बळी, ती सगळी मळी उकळून काढले त्यांनी, आणि ती सगळी भूत आता माझ्या मनगुटीवरून बसलेत. अरे जीव घेतील माझा. माहितीये मला, मी इथे नसलो तरी लक्ष असतं माझं. इथे काय घडतंय त्या प्रत्येक गोष्टीची कल्पना आहे मला. लक्ष आहे माझं तुमच्यावर. हो, माहितीये तुला? मग हे पण माहिती असेल. तो शिवा माझ्या प्रिन्सला घेऊन गेला होता, त्या रोपट्याला घेऊन गेला होता. पण नशीब, मी माझ्या माणसानं कामाला लावलं, पण ते रोपट परत लंपास केलं. तुमची माणसं? मी तर एकटाच आहे ना तुमचा माणूस. वहिनी बॉस, किती खोटं बोलाल, किती खोटं बोलाल. मी माझा स्वतःचा जीव धोक्यात टाकून ते रोपटे घेऊन आलो. इतकं खोटं बोलाल तुम्ही? हा ठीक आहे ठीक आहे, तू गेलास म्हणून काय झालं, पण प्लॅन माझा होता. मी प्लॅन केला म्हणून प्रिन्स परत आले, कळलं तुला? वहिनी बॉस, मी काय बोल. तुमची टिवटिव बंद करा. चुप बस आता. सगळं जाऊ दे, सगळं जाऊ दे चेटकोबा.
माझे प्रिन्स त्या रोपट्यातून बाहेर कधी येणार आहेत, त्यांची सुटका कधी होणार आहे? अरे बिचाऱ्यांचा त्या रोपट्यात जीव कुटुंबरतोय. अरे तडफडतायत त्या रोपट्यात. सांग ना, त्यांची सुटका कधी होणार आहे? तू कधी बाहेर काढणार आहेस त्यांना? त्यांचा तो संकट काळ कधी संपणार आहे? सुटेल, लवकर सुटका होईल तुझ्या नवऱ्याची त्या रोपातून. फक्त आजची मध्यान टाळायला हवी, मग तुझ्या नवऱ्याच्या जीवावरचा धोका टळेल. मग ठीक आहे. पण अरे बापरे, अजून पण आहेच का? ही मध्यान टळायच्या आधी जर तुम्ही त्या शिवाशक्तीच्या तावडीत सापडलात तर मात्र काय खरं नाही. मृत्यूपेक्षाही भयंकर काहीतरी घडेल. मृत्यूपेक्षा भयंकर म्हणजे म्हणजे आमचं पण रोपटं होणार? त्यापेक्षाही भयंकर, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही करू शकणार नाही ना, असं काहीतरी घडेल. त्यामुळे सावध राहा, सावध राहा. मटक मटक सटक. शिवा, अरे घरात यायचंच ना, असं बाहेर का बोलवलंस? नाही शक्ती, अगं तुला खूप इम्पॉर्टंट सांगायचं आपल्याला. काय? शक्ती, एक चमत्कार घडलाय, चमत्कार. काय? हा, अगं सकाळी नाना भाजी आणायला बाजारात गेला. तो घरी आला बाजारातून, पण पिशवीमध्ये भाजी नव्हती. मग त्या पिशवीमध्ये शिवा, तुझ्याकडे पण? आमच्याकडे पण म्हणजे? अरे असा सेम चमत्कार आमच्या घरातही घडला. काय? कसला? अरे सकाळी ना एक बाई आल्या होत्या, त्यांच्याकडे ना शक्ती ही सगळी देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवाची कृपा आहे. त्यांनीच हे सगळं घडवून आणले. हो, 100%. आपला यज्ञ नीट पार पाडला जावा म्हणून. आपण बोललो होतो ना तुला, देवी आदिशक्ती आणि शंभू महादेव आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतील. दाखवला त्यांनी मार्ग. जय शंभू, जय आदिशक्ती. हर हर महादेव. शिवा, देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवाने आपल्याला आता मार्ग दाखवलाय. आता आपल्याला लवकरात लवकर काम पूर्ण करायला हवं. तो यज्ञ नीट पार पाडायला हवं. चल लगेच कामाला लागूया. पण शिवा, तो यज्ञ करणार कोण?